आपण पाहत आहे M24 न्यूज। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार। मयत जत तालुक्यातील क्रिसमससाठी गावी निघाले, आलेच नाहीत। अख्ख्या गावावर शोककळा। कर्नाटकातील बंगळुरूजवळ एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे। मयत सर्वजण एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे। बंगळुरू येथील नॅशनल हायवेवर एक अत्यंत हृदय हादरवणारी दुर्घटना घडली आहे। त्यामध्ये रोडवर एक कंटेनर पलटून कारवर आदळल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्यामधील एकाच कुटुंबातील 6 जण मृत्युमुखी पडले। हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला। क्रिसमसच्या सुट्टीनिमित्त जत येथील गावाला निघालेल्या हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणातच होताचं नव्हतं झालं। मृतांमध्ये 3 मोठ्या माणसांचा तर 2 लहान मुली आणि एका मुलाचा समावेश आहे। एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या अपघाती मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रम इगाप्पा गोल वय 46 हे मूळचे जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी होते। बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते। क्रिसमसच्या सुट्टीनिमित्त चंद्रम इगाप्पा गोल व त्यांचे कुटुंबीय तसंच त्यांच्या भावाची पत्नी बंगळुरू येथून जत तालुक्यातील गावी जात होते। यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक कंटेनर पलटी झाला आणि तो त्यांच्या कारवरच उलटला। त्यामुळे त्यांची कार कंटेनर खाली पूर्णपणे दाबली गेली आणि गाडीतील सर्वांचा मृत्यू झाला। बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगला तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली। चंद्रम इगाप्पा गोल हे मूळचे जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत। ते बंगळुरू येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते। या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। चंद्रम इगाप्पा गोल वय 45, त्यांची पत्नी धोराबाई वय 40, मुलगा गण वय 14, मुली दीक्षा वय 10, आर्या वय 6। चंद्रम इगाप्पा गोल भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी वय 35 अशी मृतांची नावे आहेत। सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने यामुळे मोरबगी गावावर एकच शोककळा पसरली असून कुटुंबावर तर दुःखाचा मोठा आघात झाला आहे। अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली। पोलिसांनी 3 क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली। या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत।